नमस्कार मित्रांनो. आज विषय असा आहे की आपल्या एस टी महामंडळामध्ये महिलांचं जे कंजेक्शन आहे, म्हणजे जी सवलत आहे 50% ते बंद होणार आहे का? किंवा कधी बंद होणार आहे आणि का बंद होणार आहे? याच्यावरच आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत आणि तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी त्याच्याबद्दल एकदम खरीखोर माहिती एस टीच्या नियमाची मी तुम्हाला आज याच्यामध्ये देणार आहे. तर मित्रांनो, आज मी ड्युटी करत असताना, म्हणजे मी मलकापूर भागामध्ये चालक तथा वाहक आहे, म्हणजे चालक आणि वाहकाचे मी दोन्ही कामगिरी एस टी महामंडळमध्ये बजावत असतो. तर मित्रांनो, आज मी माझी ड्युटी करत असताना काही महिला, आमच्या माता भगिनी, आमच्या ज्या बसचे प्रवासी आहे, ज्याच्या भरोशावर आमची एस टी बस चालते, अशा आमच्या महिला प्रवासी मला बसमध्ये भेटल्यात. त्यांनी मला विचारलं की साहेब, आपल्या बसमधलं आता जे आम्ही जे 50%वर आम्ही प्रवास करत आहोत, जसं आम्ही आपल्या खेड्यापाड्याच्या महिला, म्हणजे फार बिकट परिस्थिती आहे आपल्या खेड्यापाड्याची, आपली पण तशीच आहे, सगळ्यांची सारखीच आहे. पण त्यांचं असं म्हणणं झालं होतं की साहेब, आता हे आपलं जर का तिकीट बंद पडलं तर जिथं आम्ही 10 रुपयामध्ये ये जा करतो तिथं आम्हाला 20 रुपये खर्च लागणार आहे. तर ही जे स्कीम आपल्या गव्हर्नमेंटने, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एस टीसाठी चालवली आहे, ही खरोखर बंद पडणार आहे का कंटिन्यू चालू राहणार आहे? याच्याबद्दल तुमच्याकडे काही माहिती आहे का? तर मी तेव्हा बसमध्ये ड्युटी बजावत असताना मला त्यांच्यासोबत म्हणजे जास्त काही बोलता आलं नाही, कारण की आमच्या बसमध्ये गर्दी अशी असते, आमच्या शेड्यूलची गर्दी लय हे असते, त्याच्यामुळे आम्हाला कोणत्याच प्रवाशासोबत जास्त वेळ बोलता येत नाही, कारण की त्यांच्यासोबत बोललं तर तिकडे बुकिंग राहील तर लाईन चेकिंगची गाडी आली म्हणजे आमची नोकरी जायची शक्यता. कसं आहे, आम्हाला दिवसभर वेगवेगळे माणसं आमच्या बसमध्ये आम्हाला भेटत असतात. कोणी खूप चांगलं असतं, कोणी प्रेमळ असतो, तर खूप रागीट असतो, आणि कोणी तर इतका समजूतदारपणा करतो की आम्ही त्याला काही दोन शब्द कधी बोललो तर बिचारा सगळं, म्हणजे तो समजून घेतो. की एखादी माणूस तर स्वतःहून म्हणतो की साहेब, असू द्या, तुमच्या जे दिवसभराची मनस्थिती आहे ते आम्ही जाणून आहोत, तुम्ही जे चिडचिड करता ते आम्हाला माहिती आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका, शांततेमध्ये करा, काही चुकलं असेल तर आम्हालाच माफ करा. असे पण काही आम्हाला पॅसेंजर आमच्या बसमध्ये भेटत असतात. म्हणजे सगळे पॅसेंजर वाईटच नाही असं आम्ही म्हणणार नाही, कारण की बरेचसे पॅसेंजर असे की ते आम्हाला खूप समजून घेतात आणि मदत पण करतात. असे बरेच ठिकाणी असे आमचे बरेच कंटिन्यूचे पॅसेंजर आहे की ते आम्हाला 100% सहकार्य करतात प्रत्येक गोष्टीमध्ये. असं आपला विषय आजचा असा आहे मित्रांनो, की हे एस टीमध्ये जे महिलाचं सवलत आहे 50%, तर हे बंद होणार आहे का? तर असा बरेचसे आता प्रवाशाचा आम्हाला प्रश्न झाला, बसमध्ये विचारणं झालं की साहेब, असं तिकीट बंद पडले का, हे होईल का? तर असा आपल्या एस टीने अजून कुठलाही GR काढलेला नाही, किंवा आपल्या गव्हर्नमेंटने अशी अजून आपल्याला कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही आहे का तुमचं ह्या तारखेपासून तुम्हाला सवलत बंद होणार आहे, महिलांचं तिकीट बंद होणार आहे, असं काही नाही आहे. हे जे चुकीचे अफवा यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर हे जे लोक व्हॉट्सअपवर टाकत आहे का महिलांना आता तिकीट बंद होणार आहे, 1 एप्रिलपासून महिलांचा प्रवास बंद होणार आहे, 1 मार्चपासून आता हे कार्ड तुम्ही काढून टाका, नाहीतर तुमचं एस टीमध्ये तुमचं बसणं बंद होणार आहे, किंवा आपलं जे अमृतवाले, आपले 75 वर्षावाले, ज्यांना आपण 75 वर्षानंतर आपण आपल्या बसमध्ये आपण 0 तिकीट देत असतो, त्यांना, किंवा तुम्हाला आता बसने प्रवास तुम्हाला करता येणार नाही. तर मित्रांनो, असं काही नाही आहे. तुम्ही बसने प्रवास करू शकता. जोपर्यंत आपल्या गव्हर्नमेंट आपल्याला अधिकृत GR आपल्याकडे देत नाही, तोपर्यंत तुम्ही बसने कोणतेही फेक न्यूजवर तुम्ही विश्वास ठेवून त्यांच्या गोष्टीकडे तुम्ही म्हणजे अजिबात लक्ष देऊ नका, कारण की ते जे आहे ते त्यांची TRP वाढवण्यासाठी काही पण न्यूज बनवतात आणि ते यूट्यूब, इंस्टाला पोस्ट करतात. तर अशा न्यूजला तुम्ही बळी पडू नका. तुम्ही अजिबात त्याचं असं न्यूज एखादी आली, कारण आपण म्हणतो की मी आता बघितलं, आता आता सांगतोय का 1 एप्रिलपासून महिलांचं हे पण, मग त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, आपल्या पब्लिकमध्ये गोंधळ उडतो. मग गोंधळ उडल्यानंतर मग तुम्ही सीधे धाव घेता आपल्या NCMC कार्डाकडे, किंवा नाही हे बंद पडलं तर मग कसं होईल, याच्यापेक्षा कार्ड. असं काही नाही आहे. NCMC कार्ड पण तुम्ही काढायला आता पण कधी तुम्ही काढायला जात असले तर गर्दी जर का असली ना, तर उद्या दुसऱ्या दिवशी जा, काही काम नसतं तुम्हाला. तर गर्दीमध्ये अजिबात असं नाही की तुम्ही आताच गार्डनमध्ये गेले ना, आताच तुम्हाला काढायचं आहे आणि उद्याच तुम्हाला ते लागणार नाही. त्याला वेळ आहे भरपूर. अजून गव्हर्नमेंटने त्याची अजून पण असं सांगलं नाही की तुम्ही हे शेवटची तारीख आहे, ह्या शेवटच्या तारखेपर्यंत तुमच्याकडे पाहिजे, नाही, असं काही नाही. जोपर्यंत त्या NCMC कार्डची 80% नोंदणी होत नाही, तोपर्यंत ते अधिक म्हणजे असं अनिवार्य करणं, म्हणजे ते लागेलच असं करता येणार नाही. जेव्हा सगळ्यांकडे, आपले जेवढे प्रवासी आहे सगळ्यांकडे ते टोटली कार्ड समजा जेमतेम सगळ्यांकडे येऊन गेलं, 20% लोक राहिले,
तेव्हाच ते त्यांना म्हणतील की हे कार्ड आता अनिवार्य आहे, कारण की ते सगळीकडे ऑलरेडी झालेलं असेल, म्हणजे त्याची नोंदणी आपल्याला ऑनलाईन दिसणार आहे की हे 80% लोकांपर्यंत आता पोहोचलं. तेव्हा एक गव्हर्नमेंट GR काढेल की ह्या दिवसापासून आम्ही हे कार्ड तुम्हाला आता अनिवार्य करत आहोत, बरोबर. तर याच्या तुम्ही असं ह्या विचार करूच नका अजिबात की तुमचं तिकीट बंद होणार आहे महिलाचं तरी. अशी कोणतीच फेक न्यूजला तुम्ही क्लिक सुद्धा करू नका, कारण की काही नाहीच आहे ते न्यूजमध्ये. मग आता जोपर्यंत STचा सगळ्यात मोठा कारभार चालतो GR वर, GR नाही म्हणजे विषय नाही. तुम्ही GR असला, एखाद्याने जर का व्हिडिओमध्ये GR दाखवत असला तर तो व्हिडिओ खरा आहे, याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. जेव्हा पण हे जे GR गव्हर्नमेंट काढेल तर मी माझ्या चॅनलवर स्वतः तुम्हाला GR दाखवून, GR वाचून तुम्हाला ती न्यूज मी तुमच्यापर्यंत पोहोचती करेल. तर विषय असा आहे मित्रांनो की ST, आता लोक म्हणतात ST आधीच तोट्यामध्ये आहे, बरोबर. आता तोट्यामध्ये आहे म्हटल्यावर मग आता ज्यामध्ये आता ST तोट्यामध्ये आहे तर ST महिलांना 50% सवलत देते, सिनियर सिटीजनला 50% सवलत देते. आपले 75 वर्षाचे जे आपले अमृतज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना आपण 0% म्हणजे 0 रुपयामध्ये आपण त्यांना प्रवास देतोय. आणि आपले 14 हे जे दिव्यांग कार्डवाले आपण यांना 25% प्रवास देतोय. आणि अशा बऱ्याचशा काही सवलती आहे की त्या ST महामंडळमध्ये लागू आहे. म्हणजे तुम्ही एखादी पेशंट म्हणा, तुम्ही डायलिसिसवाले, HIV वाले, एखादी कर्करोगवाले, असे बरेचसे पेशंट आहे, पत्रकार, आपले मोठे मोठे ज्यांना पुरस्कार भेटलाय, मोठ्या मोठ्या यांचा पुरस्कार भेटलाय, त्यांना पण आपण आपल्या बसमध्ये हे कंजेक्शन देत असतो, सवलती आपण देत असतो. तर मित्रांनो, ह्या सवलती आपण देतो कोण? हे ST का गव्हर्नमेंट? तर मित्रांनो, याच्यामध्ये असं आहे की आपल्या ज्या महिला भगिनी आहे याचं पूर्ण म्हणजे काही सरकार आपल्याला याच्यामध्ये अनुदान देते आणि काही रक्कम आपल्याला भरपाई स्वरूपात गव्हर्नमेंट हे आपल्याला देत असते. तर विषय आता याच्यामध्ये मग विषय असा येतो की मग आता हे बंद का, याची चर्चा कशी आली, म्हणजे बंद पडेल याची चर्चा आली कशी की बा ST मध्ये हे सवलत बंद पडणार आहे, ही चर्चा आली कुठून? गव्हर्नमेंटने तर असं कोणतं तुम्हाला GR दिला नाही किंवा गव्हर्नमेंटने तुम्हाला अशी कोणती अधिकृत माहिती सांगितली नाही किंवा एखाद्या बस स्थानकामध्ये याचा काही तुम्हाला पुरावा भेटला नाही की ही ह्या तारखेपासून तुम्हाला हे काहीतरी इथं लावलेलं आहे की बुवा ह्या तारखेपासून सूचना दिली आहे की ह्या तारखेपासून तुम्हाला असं असं करून तुम्हाला हे करायचं आहे. हे कुठल्याच डेपोमध्ये तुम्हाला अजूनपर्यंत अधिकृत माहिती कोणाच डेपोच्या अधिकाऱ्याने किंवा कर्मचाऱ्यांनी दिलेली नाहीये. तर तुम्ही फक्त गोंधळ कशामुळे होतोय माहिती आहे का? हे सोशल मीडियामुळे, जे YouTube चॅनलवर काहीतरी फेक न्यूज बनवून, म्हणजे काहीतरी त्यांची व्ह्यूजसाठी काहीतरी फेक न्यूज, म्हणजे ज्याच्यामध्ये काहीच अर्थ नाही, त्यांना काहीच घेणदेण नाही, त्याला माहिती नाही, काही नाही, फक्त त्यांना एवढं माहिती आहे NCMC कार्ड निघलाय, गोंधळ बोलला, एखादी व्हिडिओ बनवायचा, पब्लिक आणखी त्याच्यामध्ये गोंधळेल. तर याच्यामध्ये काही फायदा नाही मित्रांनो. जे आहे ते खरं आहे आणि मी तुम्हाला जे सांगत आहे ते सत्य आहे की आजूपर्यंत तुमचं सवलत बंद होणार नाही. असं तुम्ही याचा अजिबात टेन्शन घेऊ नका की माझी सवलत बंद होणार आहे का, होईल, मी ते कार्ड काढल्यानंतर असं होईल, तर असं काहीच नाही. तुम्ही कार्ड काढा, कार्ड तुम्हाला काढावं लागणार आहे, ते काढायची गरज आहे तुम्हाला. आज ना उद्या परवा कधी ना कधी तुम्हाला ते कार्ड तुम्हाला काढावंच लागणार आहे, कारण की ते एक दिवशी STला अनिवार्य लागेल. म्हणजे त्याच्याशिवाय तुम्ही प्रवास करूच शकणार नाही, असं एक दिवस ST मध्ये येणार आहे. त्याच्यामुळे ते कार्ड तुम्ही आता जे आहे त्या कंडिशनमध्ये जेव्हा गर्दी नसेल तेव्हा काढा. आणि कार्डसाठी आपल्याला 199 रुपये लागणार आहे. जे जुनं कार्ड असलं तुमच्याकडे, जे तुम्ही जर तिथं जमा केलं तर त्याला तुम्हाला 50 रुपये तुम्हाला त्याच्यामध्ये सवलत भेटणार आहे, म्हणजे तुम्हाला 149 रुपये लागणार आहे, बरोबर. आणि कार्ड काढायला जाताना तुम्ही आधार काढलेला असलेला लिंक नंबर असे तुम्ही सगळे तुमचे डॉक्युमेंट सोबत, किंवा तुमच्याकडे जे आता तुम्हाला जे सवलत तुम्ही घेताय त्या सवलतसाठी तुम्हाला जे दस्तावेज आहे तुमच्याकडे, ते दस्तावेज तुम्ही तिथे घेऊन जायचे, ते सादर करायचे. त्याच्यासोबत तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर लागणार आहे, आधार कार्ड लागणार आहे, म्हणजे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक असलेला असा पाहिजे, बरोबर. आणि 100 रुपये तुम्हाला त्याच्यामध्ये डिपॉझिट म्हणून ठेवावं लागणार आहे. इथे डिपॉझिट म्हणजे तुम्ही त्या 100वर पण तिकीट काढू शकणार आहे, म्हणजे असं काही फिक्स रक्कम नाही आहे. ते 100 मध्ये तुम्ही तिकीट काढू शकणार आहे. ते 100 याच्यासाठी का, जसं आपलं एखादी वोडाफोनचं सिम आहे, ते 100चं रिचार्ज टाकलं की ते कार्ड कसं बंद पडते, तसं ते बंद पडू नको म्हणून ते एखादी तिच्यामध्ये बॅलन्स म्हणून 100 रुपये तिच्यामध्ये ठेवतात. त्याच्यातलं तुम्ही तिकीट पण काढू शकतात, यूज करू शकता, आणि नंतर तुम्ही त्याच्यामध्ये परत त्याला रिबॅलन्स करू शकता. तर असं जरुरी नाही की ते 100 तिच्यामध्ये फिक्सच पाहिजे. फिक्स असे जरुरी नाही की 100 तिच्यामध्ये ठेवलेले, म्हणजे 100च्या नंतर तुम्ही 99 झाले तर तुम्हाला तिकीट, असं नाही आहे. 100चे तुम्ही 100 मधलं तुम्ही 20 रुपयाचं तिकीट काढून 80 रुपये तुमच्या बॅलन्स पण तुम्ही ठेवू शकतात. तर मित्रांनो,
असं हे एस टीची नवीन आता हे NCMC कार्डची माहिती आहे. आणि महिलांसाठी खास करून की तुम्ही कोण्याही फेक न्यूजला बळी पडू नका, कोणी फेक न्यूजची बातमी ऐकू नका. त्यांना म्हणजे ते म्हणजे हवेत दगड मारायसारखं आहे ते. त्यांना काही पुरावाच नाही, त्या गोष्टीला पुरावा नाही, त्या गोष्टीचं काही हे नाही. आपल्याकडे असा कुठलाही GR अजून गव्हर्नमेंटने आपल्याला दिलेला नाही आहे. तर याच्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका. शांततेमध्ये तुम्ही तुमचं NCMC कार्ड काढा. बाकी महिलांची सवलत ही 100% चालू राहणार आहे शेवटपर्यंत. जेव्हा खरोखर अशी माहिती आम्हाला भेटली की असं GR आमच्याकडे आला की तुम्हाला आता ह्या तारखेपासून तुमची सवलत बंद होणार आहे. ती सवलत कोणची असो, कुठलीही असो, सिनियर सिटीजनची असू द्या, ती दिव्यांगची असू द्या, महिलांची असू द्या, किंवा कोणीही आपल्या जेवढेच आपल्या ज्यामध्ये सवलती आहे त्याच्याबद्दल कोणाबद्दलही असा GR आला तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे तुम्हाला मी माहिती टाकणार आहे. तर कृपया करून आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या की जेणेकरून तुम्हाला माझ्याकडून जेन्युइन माहिती भेटेल. म्हणजे तुम्हाला भविष्यात जर का काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. मी तुमच्यावर त्याला 100% त्याच्यावर एक सविस्तर व्हिडिओ बनवून तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती देईल. तर मित्रांनो, आता जे आपलं मी जे तुम्हाला आता जे सांगत आहे हे आपल्या ST कडून अधिकृत आमच्या याच्याकडून माहिती घेऊन मी तुम्हाला याच्याविषयी माहिती देत आहे का साहेब. आता मी हे जसं आम्हाला यांनी मला जो प्रश्न विचारला आमच्या बसमध्ये, मी सकाळी ड्युटी करत असताना जे आमच्या प्रवाशांनी जो मला प्रश्न विचारला की साहेब आमचं तिकीट आता बंद होणार आहे का, तर मी तोच प्रश्न विचारून आमच्या साहेबाकडे गेलो. त्यांना मी सगळे त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली की असं सर होऊ शकते का. तर ते म्हणले की आपल्याकडे अजून असा कोणताही गव्हर्नमेंटकडे अधिकृत आपल्याकडे GR आलेला नाहीये. जर असा GR असता तर आपण याचा कधीच आपल्याला अगोदर हे आपल्याला अपडेट अगोदर दिलेली असती आणि असं एक तुम्हाला येऊन लागेच आज चांगलं नाही उद्या तुमचं तिकीट असं होणार नाही. तुम्हाला त्याच्या अगोदर माहिती दिली जाईल. आणि ही जे आहे महिलाची स्कीम 50% वाली, आपण 50% जे सवलत देतोय हे कधी माझ्या हिशोबाने तर बंद पडणार नाही. म्हणून तुम्ही बिंदास राहा, टेन्शन घेऊ नका. ह्या फेक न्यूजच्या नादी तुम्ही लागून तुमचा टाइमपास करू नका. यांना त्याच्याबद्दल काही माहिती नसते, बस हे सांगताय 1 जूनपासून एप्रिलपासून असं होणार आहे, एप्रिलपासून असं काही होणार नाही. आणि असं झालंच तर मी तुम्हाला 100% GR नुसार तुम्हाला आपल्या चॅनलवर तुम्हाला मी माहिती देईल. मी तुम्हाला GR दाखवून GR वाचून तुम्हाला समोरची मी प्रत्येक गोष्टीची तुम्हाला अपडेट आपल्या चॅनलवर देत राहील. तर तुम्हाला आपला व्हिडिओ कसा आवडला मला नक्की सांगा. तुम्हाला जर का माझ्या व्हिडिओमध्ये थोडी जर का तुम्हाला तुमच्या समाधानीसारखी माहिती भेटली असेल तर नक्कीच मला लाईक करा. धन्यवाद मित्रांनो. असंच तुम्ही माझ्यासोबत राहा. मी तुम्हाला ST ची पूर्णपणे माहिती आपल्या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला देत राहील. तुम्हाला भविष्यात काही अडचण आली तर मला कमेंट करा, मी तुम्हाला त्याच्यावर एक सविस्तर व्हिडिओ बनवून पाठवू शकतो. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद. फेक न्यूजला बळी पडू नका. NCMC कार्ड काढून घ्या, शांततेमध्ये काढा, गडबड करू नका.